नमस्ते माझे विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतोय नवीन चॅप्टरला। चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी। क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामध्ये असणारा चॅप्टर नंबर 5 इज प्रोबॅबिलिटी। प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये पहिल्यांदा आलेला आहे, म्हणजे याच्या आधी तुम्ही प्रोबॅबिलिटीचा अभ्यास केलेला नाही। मॅथमॅटिक्समध्ये प्रोबॅबिलिटी हा शब्द कदाचित तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असाल। तर व्हॉट इज प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? आपल्याला माहिती की मॅथमॅटिक्सचे डिफरंट ब्रांचेस असतात, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स। त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्सची एक ब्रांच असते प्रोबॅबिलिटी। एक ब्रांच आहे म्हणजेच काय, हा एक सब्जेक्ट आपण कन्सिडर करू शकतो। त्यामुळे प्रोबॅबिलिटीवरती बुक्स अवेलेबल आहे, म्हणजे हा एवढा वास्ट सब्जेक्ट आहे। याच प्रोबॅबिलिटीचे आपल्याला आता बेसिक्सचा अभ्यास इथे करायचा आहे। व्हॉट इज प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? आपण बऱ्याचदा प्रोबॅबल किंवा प्रोबॅबली असा वर्ड यूज करतो जनरल बोलताना, तर त्यावरून आलेला आहे शब्द प्रोबॅबिलिटी। आपण असं बोलतो प्रोबॅबली आय विल गो आउट, कदाचित मी आज बाहेर जाऊ शकते। म्हणजे इथे काय आपण काय बोलतो, कदाचित आपण काहीतरी शक्यता वर्तवतोय। तर या प्रोबॅबल किंवा प्रोबॅबली ह्या वर्डवरनं आलेला आहे प्रोबॅबिलिटी हा शब्द। तर प्रोबॅबिलिटीचा अर्थ आपण बोलू शकतो, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, शक्यता, किंवा आपण त्याला बोलू शकतो संभवनीयता। मराठीमध्ये जर बोलायला गेलं तर म्हणजे शक्यता आहे किंवा संभवनीयता आहे, किंवा याला अजून आपण बोलू शकतो पॉसिबिलिटी, किंवा आपण बोलू शकतो चान्स। असा चान्स आहे किंवा अशी पॉसिबिलिटी आहे। तर ह्या सगळ्यांचा अर्थ असतो प्रोबॅबिलिटी। ओके, आता प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटी ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे। कशा रिलेटेड आहे? आपण असं बोलतो की लाईफ इज अनप्रेडिक्टेबल। आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे याबद्दल आपण कोणीच गेस करू शकत नाही। म्हणजे नेक्स्ट मुवमेंटला काय होणार आहे किंवा उद्या काय होणार आहे हे आपण काहीच सांगू शकत नाही। कोणत्याच गोष्टीबद्दल आपल्याकडे गॅरंटी नसते। फॉर एक्झाम्पल, मी बोलली की उद्या मी ऑफिसला जाणार आहे, बट मला माहिती नाही उद्या सकाळी काय होणार आहे। कदाचित माझी तब्येत खराब होऊ शकते किंवा काही एक्सटर्नल फॅक्टर्स असू शकतात की ज्याच्यामुळे मी ऑफिसला जाणार नाही। क्रिकेटची मॅच चालू असते, क्रिकेटच्या मॅचच्या वेळेस आपण बोलतो हां कदाचित इंडिया जिंकू शकते, कदाचित, प्रोबॅबली। इथे सुद्धा आपण शक्यता वर्तवतो, आपण शुअर नाही की इंडिया जिंकणारच। एखादा प्लेअर चांगला खेळत असेल तर आपण बोलतो हां हा प्लेअर कदाचित आज सेंचुरी करू शकतो। म्हणजे इथे सुद्धा आपण आपल्याला खात्री नाही, आपल्याला गॅरंटी नाही आहे। तर आपलं जे आयुष्य असतं ह्या सगळ्या पॉसिबिलिटी किंवा चान्सेसच्या अराउंड रिव्हॉल्व होत असतं, म्हणजे कोणत्याच गोष्टीबद्दल आपल्याला खात्री नसते। त्यासाठी काही एक्झाम्पल्स इथे लिहिलेले आहे, यामध्ये काही वर्ड्स यूज केलेले आहे, ते वर्ड्स आपल्याला फक्त चेक करायचे। फर्स्ट, प्रोबॅबली इट विल रेन टुडे, कदाचित आज पाऊस पडेल। कदाचित म्हणजे इथे काही गॅरंटी आहे का? नाही, कदाचित आज पाऊस पडेल। ठीक आहे, म्हणजे इथे काही शक्यता सांगतोय। इट इज इम्पॉसिबल टू लिव्ह विदाउट ऑक्सिजन, ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही। इट इज इम्पॉसिबल, इम्पॉसिबल म्हणजे काय, शक्य नाही। इथे सुद्धा शक्यताशी रिलेशन आलं। देन मे बी आय विल गो फॉर अ वॉक, कदाचित मी वॉकला जाईल। मे बी, कदाचित, यामध्ये सुद्धा गॅरंटी नाही आहे। देअर इज नियरली 50-50 चान्स ऑफ विनिंग, जिंकण्याचे 50-50 चान्सेस आहे, नियरली। ठीक आहे, नियरली 50-50 चान्सेस आहे जिंकण्याचे। इट इज सर्टन दॅट सन विल राईज टुमॉरो, इट इज सर्टन म्हणजे इथे सुद्धा काय, शक्यता आलेली आहे। इट इज सर्टन दॅट, इथे खात्री आहे की सूर्य उद्या उगवणार आहे। तर हे जे सेंटेन्सेस आपण बघितले, अशा टाईपचे सेंटेन्सेस आपण डेली यूजमध्ये करत असतो, असे वाक्य आपण यूज करत असतो। प्रत्येक वाक्यामध्ये जर बघितलं प्रोबॅबली, इम्पॉसिबल, मे बी, नियरली 50-50, सर्टन, या सगळ्या गोष्टी काय इंडिकेट करत आहे? या सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटी इंडिकेट करत आहे, पॉसिबिलिटीज। ओके, या सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटीज इंडिकेट करत आहे, चान्स इंडिकेट करतात। कदाचित असं होऊ शकतं किंवा सर्टनली असं होणार आहे किंवा असं इम्पॉसिबल आहे की आपण ऑक्सिजनशिवाय जगू शकतो। तर इथे सगळीकडे काय, तर पॉसिबिलिटीशी आपण डील करतोय। त्यामुळे आपण असं बोलतो लाईफ इज अनप्रेडिक्टेबल। आता बट आपण हे जे पॉसिबिलिटी किंवा हे सगळं बघतोय, याचा मॅथमॅटिक्सशी काय संबंध किंवा याचा प्रोबॅबिलिटीशी काय संबंध आहे? तर ज्यावेळेस आपण ही पॉसिबिलिटी आहे, ही पॉसिबिलिटी किंवा हा चान्स आपण नंबरमध्ये मेजर करतो, तेव्हा त्याला बोलतात प्रोबॅबिलिटी। ठीक आहे, परत ऐका, ज्यावेळेस आपण हे पॉसिबिलिटी किंवा हे जे चान्सेस असतात याला आपण नंबरमध्ये मेजर करतो, त्यावेळेस त्याला बोलतात प्रोबॅबिलिटी। मॅथ्स आहे म्हणजे काय, नंबरशी रिलेशन असणार आहे। पॉसिबिलिटीला नंबरमध्ये मेजर करतो, तेव्हा त्याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी। पॉसिबिलिटी किंवा प्रेडिक्शन सुद्धा बोलू शकतो, कारण हे सगळे आपले अंदाज आहे, बरोबर, हे सगळे आपले अंदाज आहे। मग प्रेडिक्शन किंवा पॉसिबिलिटीला ज्यावेळेस आपण नंबरमध्ये मेजर करतो त्यावेळेस त्याला बोलतात प्रोबॅबिलिटी। सो प्रोबॅबिलिटीला आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो, व्हेन पॉसिबिलिटी इज मेजर्ड इन नंबर, तर त्याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी। नंबरमध्ये मेजर करतो म्हणजे काय, आता प्रोबॅबली इट विल रेन टुडे, कदाचित आज पाऊस येईल, कदाचित आज पाऊस येईल, ही झाली पॉसिबिलिटी। ठीक आहे, ही काय झाली पॉसिबिलिटी। बट जर मी असं बोलले की फोरकास्ट सेज
forecast says there is 70% chances of rain. म्हणजे हवामान खात्याने असा अंदाज दिला की पाऊस येण्याचे 70% चान्सेस आहे. 70% चान्सेस आहे म्हणजे 70/100 असं आपण बोलू शकतो. एवढे चान्सेस आहे. यालाच मी असं लिहू शकते 7/10 और 0.7. ठीक आहे. तर हे काय झाली ज्यावेळेस नंबर्सची रिलेशन आलं सो याला आपण बोलू शकतो प्रोबॅबिलिटी. वेन पॉसिबिलिटी और चान्स इज मेजर्ड इन नंबर देन इट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी. समजलं प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. तर पॉसिबिलिटी म्हणजे काय पाऊस येणार की नाही येणार. पाऊस येणार की नाही येणार पॉसिबिलिटीला आन्सर असणार आहे यस ऑर नो. ओके. बट हे पाऊस येण्याचे किती चान्सेस आहे किती पॉसिबिलिटी आहे किती चान्सेस आहे म्हणजे काही ते नंबर आला त्याला आपण बोलतो प्रोबॅबिलिटी. त्यामुळे प्रोबॅबिलिटीला आपण कसं डिफाईन करू शकतो. प्रोबॅबिलिटी इज लाईकलीहुड ऑफ ॲन इव्हेंट टू ऑकर. एखादा इव्हेंट ऑकर होण्याची लाईकलीहुड म्हणजे किती शक्यता आहे किती चान्सेस आहे किंवा लाईकलीहुड या शब्दाऐवजी आपण असं लिहू शकतो चान्सेस ऑफ ॲन इव्हेंट टू ऑकर. आता इव्हेंट म्हणजे काय इव्हेंट म्हणजे काय ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. इव्हेंटला आता सध्या तुम्ही असं समजू शकता पाऊस येणं. ठीक आहे. आपण बोललेलं प्रोबॅबली इट विल रेन टुमॉरो किंवा इट विल रेन टुडे. याच्यामध्ये पाऊस येणं हा झाला एक इव्हेंट. किंवा ज्यावेळेस मी कॉईन टॉस करते त्यामध्ये हेड आला पाहिजे असं जर मला वाटतंय तर हेड मिळणं हा झाला एक इव्हेंट. तर एखादा इव्हेंट होण्याचे किती चान्सेस आहे किती लाईकलीहुड आहे त्याला बोलता प्रोबॅबिलिटी. ओके. किती लाईकलीहुड ऑफ ॲन इव्हेंट टू ऑकर किती चान्सेस आहे म्हणजे आपण नंबरमध्ये मेजर करतो. सो दिस इज प्रोबॅबिलिटी. किंवा त्याला असं आपण डिस्क्राईब करू शकतो प्रेडिक्टिंग द चान्स ऑफ इव्हेंट हॅपनिंग. एखादा इव्हेंट होण्याचे किती चान्सेस आहे त्याचा अंदाज लावणे. प्रेडिक्ट करणं म्हणजे काय अंदाज लावणे. तो अंदाज लावणे त्याला सुद्धा बोलता प्रोबॅबिलिटी. किंवा पॉसिबिलिटी नंबर ज्यावेळेस आपण पॉसिबिलिटीला नंबरमध्ये मेजर करतो त्यावेळेस त्याला बोलतो प्रोबॅबिलिटी. क्लिअर आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. पॉसिबिलिटी म्हणजे वेदर और इफ समथिंग कॅन हॅपन और नॉट. एखादी गोष्ट होऊ शकते की नाही याचे जे चान्सेस असतात त्याला आपण बोलतो पॉसिबिलिटी. म्हणजे पाऊस येणार की नाही येणार यस ऑर नो. पाऊस येणार की नाही येणार याला आपण बोलतो पॉसिबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय हाऊ लाईकली समथिंग इज टू हॅपन. म्हणजे एखादी गोष्ट होण्याचे किती चान्सेस आहे म्हणजे आपण इथे नंबरमध्ये मेजर करतो याला बोलतो प्रोबॅबिलिटी. जर मी असं बोलले की इंडियाने क्रिकेट मॅच जिंकण्याचे 50-50 चान्सेस आहे. इंडियाचे क्रिकेट मॅच जिंकण्याचे चान्सेस आहे 50-50. याचा अर्थ काय प्रोबॅबिलिटी आपण काय कन्सिडर करू शकतो. इंडिया 50% चान्सेस आहे की इंडिया जिंकणार. इंडियाचे जिंकण्याचे चान्सेस 50% आहे म्हणजेच काय 50/100 याला आपण बोलू शकतो हाफ. तर ही झाली प्रोबॅबिलिटी. नंबरमध्ये आपण मेजर करतो. आता प्रोबॅबिलिटी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते आपल्याला बघायचं आहे. बट त्यासाठी ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला काही सपोर्टिंग टर्म्स लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सायन्समध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण V = U+AT हे इक्वेशन असे आपण इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह केलेले. तर हे इक्वेशन ऑफ मोशन समजण्याआधी आपण सगळ्यात आधी समजून घेतलं व्हॉट इज U, व्हॉट इज इनिशियल वेलॉसिटी, व्हॉट इज फायनल वेलॉसिटी, व्हॉट इज ॲक्सेलरेशन. आधी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्यानंतर आपण इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह केलेले. त्याच पद्धतीने प्रोबॅबिलिटी समजण्यासाठी काही टर्म्सचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात आधी करावा लागणार आहे. त्या टर्म्स कोणत्या आहे ते आपण बघणार आहोत. यासोबतच प्रोबॅबिलिटी ह्या चॅप्टरमध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ते क्वेश्चन्स बेसिकली 3-4 टाईपचेच असतात. तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे. फर्स्ट तर क्वेश्चनचे टाईप्स सांगते मी कोणत्या टाईपचे क्वेश्चन असतात. कॉईनवरती बेस्ड क्वेश्चन असतात. जो कॉईन आपण छापा काटा किंवा हेड टेल करण्यासाठी यूज करतो ते कॉईनवर आधारित क्वेश्चन असतात. सेकंड जी डाय असते आपण ज्यावेळेस खेळतो ती जी डाय असते क्यूब जो असतो त्या डायवर आधारित क्वेश्चन विचारले जातात. आणि त्यानंतर प्लेइंग कार्ड्स म्हणजे जे आपण पत्ते खेळतो ना त्यावर आधारित क्वेश्चन विचारले जातात. आणि या व्यतिरिक्त अजूनही काही क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये ते क्वेश्चन्स असू शकतात बॉल्स एवढे बॉल्स आहेत त्याच्यामध्ये इतके बॉल काढायचे मग प्रोबॅबिलिटी काय असणार आहे. किंवा एवढे नंबर्स दिलेले आहेत मग ह्या नंबर्समधनं इतके नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. किंवा इतके मुली आहेत त्याच्यामध्ये इतक्या लोकांची कमिटी फॉर्म करायची. असे काही जनरल क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. तर हे क्वेश्चन्स तर सॉल्व्ह होतात कारण त्याच्यासाठीच्या कंडिशन आपल्याला दिलेल्या असतात. बट तुम्हाला ह्या 3 गोष्टींची बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. डायमध्ये काय 6 सर्फेसेस असतात. प्रत्येक सर्फेसवरती नंबर्स असतात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे डॉट्स असतात. ही माहिती आपल्याला पाहिजे. आणि त्यानंतर प्लेइंग कार्डचे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. पत्ते जे आपण खेळतो त्याचे सुद्धा बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला पाहिजे.
याच्यासाठीच्या कंडिशन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, त्यामुळे याचा आपल्याला अभ्यास करायची गरज नाही. बट एक जस्ट आपण एक क्विक रिव्हिजन करूया की याच्यामध्ये काय काय केसेस असू शकतात आणि त्यानंतर आपण प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड टर्म समजून घेऊया. तर सगळ्यात आधी कॉईन म्हणजे काय, जो आपण टॉस करण्यासाठी यूज करतो तो कॉईन, 1 रुपयाचा कॉईन जो असतो त्या टाईपमध्ये. तर कॉईन जो असतो, कॉईनला नेहमी कॉईन ज्यावेळेस टॉस होतो त्यावेळेस 2 पॉसिबिलिटी असतात, बरोबर. कॉईन ज्यावेळेस टॉस होतो त्यावेळेस 2 पॉसिबिलिटी असतात. एक तर आपल्याला हेड मिळू शकतो, नाही तर आपल्याला काय मिळू शकतो, टेल मिळू शकतो. हेड और टेल, छापा काटा किंवा छाप काटा जे आपण मराठीमध्ये बोलतो. तर ज्यावेळेस एखादा कॉईन टॉस होतो त्यावेळेस आपल्याला हेड मिळेल किंवा टेल मिळेल. या 2च पॉसिबिलिटी असतात, करेक्ट, बरोबर. कॉईन टॉस केलं हेड मिळेल किंवा टेल मिळेल. कॉईन मधल्यामध्ये उभे राहतो का नाही, त्या केसेस फक्त मूवीजमध्ये होतात, रिअल लाईफमध्ये त्या केसेस होत नाहीत. आपल्याला फक्त 2च केस कन्सिडर करायच्या, एक तर आपल्याला हेड मिळू शकतो किंवा टेल मिळू शकतो. त्यानंतर डायचा जर आपण विचार केला, जो आपण बोर्ड गेम खेळण्यासाठी जो डाय यूज करतो, ओके, त्या डायमध्ये कसे आउटपुट आपल्याला मिळतात किंवा कोणते कोणते रिझल्ट मिळतात. एक असेल तर त्याला डाय बोलतात, एकपेक्षा जास्त असेल तर त्याला डाईस बोलतात. डाय किंवा डाईस म्हणजे समजतं ना काय, आपण बोर्ड गेम खेळण्यासाठी जे यूज करतो याला बोलतात डाय, ओके. सापशिडी वगैरे खेळण्यासाठी आपण याचा यूज करतो. याच्यामध्ये काय आउटपुट असतं, याला किती, हा क्यूब आहे, या क्यूबला किती फेसेस असतात, 6 फेसेस असतात, 6 फेसेस असतात. प्रत्येक फेसवरती काहीतरी आउटपुट असतं किंवा काहीतरी नंबर्स असतात. ज्यावेळेस आपण डाय थ्रो करतो त्यावेळेस आपलं आउटपुट कसं मिळू शकतं, एक तर 1 नंबर मिळू शकतो किंवा 2 किंवा 3 और 4 किंवा 5 किंवा 6. या टाईपमध्ये आपल्याला 6 फेसेसचे 6 आउटपुट मिळतात, ओके. डायसमध्ये किंवा डाय थ्रो केलं, एक डाय थ्रो केलं आपल्याला 6 आउटपुट मिळतात. कॉईन ज्यावेळेस आपण थ्रो करतो किंवा कॉईन ज्यावेळेस आपण टॉस करतो त्यावेळेस आपल्याला 2 आउटपुट मिळू शकतात, एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. हेड एचने दाखवता, टेल टीने दाखवता, ओके. आणि त्यानंतर थर्ड आहे कार्ड्स, प्लेइंग कार्ड्ससाठी. तर प्लेइंग कार्ड्सचा जर विचार केला, प्लेइंग कार्ड्समध्ये टोटल किती असतात, आपण जे पत्ते खेळतो ते किती असतात, टोटल आर 52, माहिती आहे, टोटल 52 कार्ड्स असतात. हेड टेल तर क्लिअर आहे, हेड एच टी 2 आउटपुट असू शकतात आणि ज्यावेळेस एक डाय थ्रो होतो त्यावेळेस 6 आउटपुट असू शकतात. कार्ड्सचा जर विचार केला तर टोटल कार्ड्स किती असतात, 52 कार्ड्स असतात. हे सगळ्यांना माहिती, 52 कार्ड्स असतात. या 52 कार्डमध्ये 26 कार्ड्स असतात रेड आणि रिमेनिंग 26 असतात ब्लॅक. 2च कलर असतात, 26 रेड आणि 26 ब्लॅक, हाफ 52चा हाफ 26, ओके. त्यानंतर याला आपण असे डिवाइड करू शकतो इन 4 कॅटेगरीज, 4 टाइप्स, ओके. 4 आहे म्हणजे 52 डिवायडेड बाय 4, 13 इच, ओके. कोणते कोणते कार्ड्स असतात, फर्स्ट असतो हार्ट, पहिला कार्ड कोणता असतो, रेड कलरचा कार्ड असतो हार्ट, ठीक आहे, बदाम ज्याला आपण बोलतो. त्यानंतर रेड कलरचा अजून एक कार्ड असतं त्याला बोलतात डायमंड. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बट इन केस कोणी जर कार्ड्स खेळले नसेल त्यांच्यासाठी किंवा जस्ट एक रिव्हिजन, डायमंड म्हणजे काय, असं आपण याला मराठीमध्ये काय बोलतो, चौकट, बरोबर. बदाम, चौकट, हार्ट आणि डायमंड. त्यानंतर 13 टोटल 26 रेड कार्ड झाले. रिमेनिंग 26 ब्लॅक कार्ड्स हे 2 असतात. हे कार्ड्स कोणते असतात, एक असतो त्यामध्ये स्पेड म्हणजे काय, स्पेड कसं असतं या टाईपमध्ये, स्पेडला आपण काय बोलतो, स्पेडला आपण बोलतो इस्पिक, ओके. आणि एक असतो क्लब म्हणजे काय, किल्वर. आता याला वेगवेगळे नावं असू शकतात बट जनरली हे नावं यूज केले जातात. अशा टाईपमध्ये कार्ड असतं ना, सो याला बोलतात क्लब. नावं जर इन केस तुम्हाला हे नावं माहिती नसेल तर लक्षात घ्या, हार्ट, डायमंड, त्यानंतर स्पेड आणि क्लब, बदाम, चौकट, इस्पिक आणि किल्वर, हे कार्ड्स असतात. 13 टोटल 52 कार्ड्स, ओके. आता हे आपण डिटेलमध्ये का बघतो एवढं, कारण यावर आधारित बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्रोबॅबिलिटीमध्ये कार्ड्सवर आधारित क्वेश्चन विचारले जातात. हे जे 13 कार्ड्स आहे, हे 13 कार्ड्स अगेन कसे डिवाइड होतात, यामध्ये जर तुम्ही बघितलं कोणते कोणते कार्ड असतात, एस असतो ज्याला आपण एक्का बोलतो, एस असतो. त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नंतर काय असतो, जॅक, ठीक आहे. 10 नंतर जॅक असतो, नंतर क्वीन असते आणि त्यानंतर किंग असतो.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 टोटल 13 कार्ड झाले. याच टाईपमध्ये हे सगळे कार्ड्स असणार आहे. 13 13 13 13. ओके, माहिती हे सगळे कार्ड्स. याच्यामध्ये हे जे असतं जॅक आणि किंग आणि क्वीन, यांना काय बोलतात, हे जॅक किंग आणि क्वीन याच्यावरती फेसेस असतात, फोटोज असतात, बरोबर, म्हणून यांना बोलतात फेस कार्ड. याला काय बोलतात, फेस कार्ड. सेम फॉर रेस्ट, म्हणजे फक्त हे हार्टसाठी आपण कन्सिडर करतो. सेम केस डायमंडसाठी असणार आहे, स्पेडसाठी असणार आहे, क्लबसाठी असणार आहे. तर फेस कार्ड असतात जॅक, त्यानंतर क्वीन आणि किंग. मग टोटल फेस कार्ड किती असणार आहे, 3 याचे 3 याचे 3 याचे 3 याचे, म्हणजे टोटल फेस कार्ड असणार आहे 12 फेस कार्ड याच्यामध्ये असतात. ठीक आहे, 12 फेस कार्ड्स असतात. समजतंय. आणि नंबर कार्ड्स कशाला बोलतात, नंबर कार्ड्स असतात ज्याच्यावरती नंबर असतात ते 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे टोटल किती असणार, 9 × 4 36 असतात नंबर कार्ड्स. नंबर कार्ड्स. तर कार्डची ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे, त्याचा यूज करून आपल्याला डिफरंट न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे. तर कार्डचा एक सेट माझ्याकडे आहे, त्यामधलं आपण एक एक्झाम्पल घेऊया. एका सेटमध्ये 4 टाईप्स असतात, आपण घेतलेला आहे हार्ट. तर यामध्ये बघा हे 3 असतात, हे 3 असतात फेस कार्ड. याच्यावरती फेसेस आहे, पिक्चर्स आहे. सो दिस 3 आर फेस कार्ड. 3 3 3 3 3 × 4 12 फेस कार्ड असणार आहे. त्यानंतर नंबर कार्ड जर बघितले, नंबर कार्ड्स म्हणजे ज्या कार्डवरती नंबर लिहिलेलं असो असं आपण लक्षात ठेवू शकतो. दोज आर नंबर कार्ड्स. नंबर कार्ड्स कोणते असणार आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे टोटल किती झाले 4 4 8 आणि 9. हे 9 कार्ड्स असणार आहे नंबर कार्ड्स. 9 × 4 36 नंबर कार्ड्स असणार आहे. आणि हा असणार आहे एस. तर याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सेटसाठी सेम पॅटर्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता ही बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपण बघणार आहोत प्रोबॅबिलिटीसाठी ज्या टर्म्स आपल्याला अभ्यास करायचे त्या टर्म्स कोणत्या कोणत्या आहे.